पण तुम्हाला माहित आहे का की महाराजांनी आपल्या एका निस्सीम भक्ताला चक्क मृत्यूच्या दारातून परत आणले होते? ब्रह्मांड नायक शेगाव निवासी योगीराज प्रब्रह्म सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. मित्रांनो, ही गोष्ट आहे शेगाव जवळील पिंपळगावचे कारभारी जानराव देशमुख यांची. जानराव देशमुख हे महाराजांचे निस्सीम भक्त होते. एकदा काय झालं की जानराव हे अचानक खूप आजारी पडले. दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत होती. बरेच वैद्य आणले, डॉक्टर आणले, परंतु उपचाराला योग्य तो प्रतिसाद मिळत नव्हता. आणि मग तब्येत खालावत असताना डॉक्टर वैद्यांनी आपले हात टेकले आणि कशानच आराम पडत नाही किंवा गुण येत नाही. मग घरातील सगळी मंडळी चिंताग्रस्त झाली आणि त्यातच आता जानरावाचे काही खरे नाही असा अनेकांना कुटुंबातील वाटायला लागलं. आणि मग त्यांची असं वाटत असताना की आता अंतिम वेळ जवळ आलेली आहे आणि अशा स्थितीत मग घरातील सर्व मंडळी पुन्हा एकदा चिंतेनं ग्रासली गेली. मात्र जानरावांचा आपल्या गजानन महाराजावर, गजानन माऊलीवर निस्सीम श्रद्धा आणि अथांग विश्वास होता. त्यांनी अत्यंत क्षीण आवाजामध्ये आपला आवाज काढला, खोलवर गेलेल्या आवाजातून, आणि म्हटले, मला एकदा साक्षात गजानन महाराजांच्या चरणावर नेऊन ठेवा आणि त्या ठिकाणीच जर माझा अंत झाला तर मी माझं परमभाग्य समजेल. म्हणून त्यांनी आपली जी काही इच्छा आहे तर माऊलीच्या चरणावर नेऊन ठेवायची इच्छा व्यक्त केली. आणि मग घरच्यांनीही त्यांच्या इच्छेचा, त्यांच्या श्रद्धेचा मान ठेवत तात्काळ त्यांना गाडीत घेऊन शेगावला घेऊन आले. आणि मग शेगावला आल्यानंतर त्यांनी महाराजांना समोर इथं आणून ठेवले. दर्शन वगैरे झालं, त्यांना अंगारा लावला, प्रसाद दिला आणि अचानक त्यांच्या तब्येतीमध्ये अपेक्षित सुधारणा व्हायला लागली. आणि मग अशातच 4-2 दिवसामध्ये ते ठणठणीत बरे झाले आणि महाराजांनी जानरावावर कृपादृष्टी आपली केली. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी अश्रू वाहू लागले आणि चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. महाराज संतांच्या भाषेत ओरडले, अरे हा काय मरतो, अजून याला तर खूप जगायचे आहे, याच्या हातून अनेकांची सेवा घडायची आहे, असे म्हणून महाराजांनी त्याला आपल्या जवळील प्रसाद सुकामेवा दिला. आणि त्या जानरावांना पाण्याचा थेंबही गिळता येत नव्हता. त्या जानरावांनी आनंदाने मग महाराजांच्या हातचा उसाचा रस गिळला आणि अवघ्या काही तासातच मृत्यूच्या दारातील जानराव अगदी ठणठणीत बरे झाले. मंडळी, गजानन चरित्रामध्ये अशा अनेक कथा आहेत. यातील काही कथा ह्या आपल्या श्रद्धेवर अवलंबून आहेत, काही प्रतिकात्मक स्वरूपाच्या आहेत. आणि अशा या कथांना आपण आपल्यातील श्रद्धा म्हणतो, की ज्या कुठल्याही माध्यमातून आपल्या मनातील भाव हा कुठल्या तरी ठिकाणी एकाग्र करायचा असतो. आणि मग त्याचं एक प्रभावी माध्यम जर कुठलं असेल तर तो मग देव असतो, संत असतात, आपले जे कोणी चरित्रातील व्यक्ती असतात. तर अशा व्यक्तीवर, देवावर आपली निस्सीम अपार श्रद्धा असते. आणि ती श्रद्धा निष्ठेनं ठेवल्यास, निर्मळ मनानं ठेवल्यास नक्कीच त्याचं फळ मिळतं. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या सुद्धा काही अनुभव असतील, काही श्रद्धा असतील तर त्या आमच्यापर्यंत लिहून पाठवा. आपणही त्याला प्रसारित करू. सांगितलेली कथा ही प्रतिकात्मक स्वरूपाची होती. धन्यवाद. जय गजानन.